हे हॉटेल 1962ला सुरू झालं. नमस्कार, मल्लिकार्जुन. तर आज आपण आले आपलं कोल्हापूर लक्ष्मीपुरी असलेलं आपलं शहादा कॅफेमध्ये. हे शहादा कॅफे आपलं एक 65 वर्ष परंपरा जपणार आपली कॅफे आहे. जे एकदम असं युनिक आणि ऑथेंटिक आपले फ्लेवर इथं आपल्याला भेटणार. तर चला तर मग आपण आज जाऊ आणि इथं स्पेशल आपल्याला काय काय खायला भेटणार ते आज आपण इथं बघूया. तर चला तर या. तर सगळ्यात आधी आपण इथलं आपण किचन बघूया, नंतर आपण सगळे ॲम्बियन्स बघूया, नंतर आपण सगळे वन बाय वन आपण डिश आपण ट्राय करूया. या टोस्ट काय घेते मसाला शेंगदाणे, शेव, परत ना आता कमी जागा स्पेशल जागा. स्पेशल घ्या कमी साखर. बिल पण दे आम्ही घेतो. चिकन नाही पाहिजे मला. तर आता आपण आला आपल्या शहादा कॅफेमध्ये. शहादा कॅफेमध्ये आपण बघू शकता आपली इथं शहादा स्पेशल आपली भेळ आहे. भेळ दाखवी जवळ तर आपण भेळ बघू शकताय. आणि त्याजवळ आपण घेतले कोबीवाडा बघू शकता. इथंच आहे सगळं. कोबीवाडासोबत आपण घेतले आपलं शहादा स्पेशल आपलं दडपे पोहे, मसाला पोहे पण आपण म्हणू शकता. त्यासोबत आपण घेतले आपलं कुर्मापुरीची आपण पुरीची साईज बघू शकता. एकदम टमटमीत असं फुगलेलं पुरी आहे. आणि त्यासोबत यांचं स्पेशल कोंदा पण आहे आपल्या इथं कोंदा आहे सेंटर घेतलेल्या. त्यासोबत आपल्याला इथं कोंदा पण आहे. कोंदासोबत आपल्याला इथं त्यांचं स्पेशल युनिक असलेलं आपलं टोस्ट आहे. म्हणजे आपलं शहादा टोस्ट पण आपण म्हणू शकताय. ते ट्राय करू आपण शहादा स्पेशल. आपण भेळ आपण बघू शकता. भेळवर आपल्याला कोथिंबीर टाकले. कोथिंबीर आपला आणि नारळाचं किसून नारळ टाकले. आणि आत आपण कांदा आणि आपलं पोहे पण आहे. पोहे बघू शकताय. हां एक बाईट घेतो. तर आपण आता ट्राय केलं आपलं शहादा कॅफे आपलं स्पेशल भेळ आपण बघू शकता. वरचा असं नारळाचा किस आहे आणि आत एकदम असं गोड आणि एकदम असं चिकन असं टँगी फ्लेवर यायला लागला आहे. आणि आपलं रेग्युलर भेळपेक्षा आपलं हे वेगळं आहे. कारण की आपल्याला चुरमुळे जागी आपलं दडपे पोहे यूज केले. म्हणजे एकदम असं चिझी लागायला लागलं आपल्याला. एकदम क्लासिक. तर आता आपण ट्राय केलं भेळ खाल्लं. तर आपण ट्राय केलं आता मसाला आपलं पोहे. तर मसाला पोहे बघू शकता इथं जवळ. तर वरती आपल्याला ह्याचं खोबऱ्याचं किस टाकले आणि आता आपलं पोहे आणि खाली आपण बघू शकताय इथं शेंगदाणे पण आहे, मसाले शेंगदाणे. तर आपल्याला शेव पण आहे. तर आता आपण ट्राय करणार आपण इथं मसाला पोहेमध्ये आपण बघू शकता आज खाली आपल्याला शेंगदाणेवरती शेववरती आपल्याला चांगलं भरपूर असं भरभरून असं काय काय टाकलेलं आहे दादानं. तर आधी ट्राय करूया.
आता आपण टेस्ट बघितलं. आता आपल्याला एकदम मसाला शेंगदाणे वरती आपल्याला शेव टाकली. शेववर आपल्याला दर्पीवर आपल्याला यांनी मस्त असं दर्पीपणाला असं गार्निश केलं. एकदम असं युनिक फ्लेवर लागते. आणि आपल्याला जैन पोळीमध्ये पण आपण हे घेऊ शकतो. म्हणजे आपण जर कांदा लसूण न खाणारे आपण मेंबर असलं तर आपण हे आयुष्यात ट्राय करू शकतो. तर आता आपण वेळ ट्राय केलं. आपण मसाला पोहे नंतर आपण ट्राय करणार आपण यांचं स्पेशल कोबीचा वडा मी पहिल्यांदा ऐकले दाखव इकडं जवळ. तर आपण बघू शकतो इथं आता आपल्याला वडा आहे. वड्याच्या आत बघू शकते कोबीनं असं मस्त असं हे केले. म्हणजे आपली चल वरती घे मला हे आधी आपण बारकं बाईट घ्या. आणि त्यासोबत आपल्याला भेटणार आहे सांबार आपलं कोकोनट चटणी आपण बघू शकतो. आधी आपण सांबारमध्ये आपण कोबी वडा ट्राय करूया. तर आपण बघितलं एकदम असं युनिक असं कोबीचं मिक्स भाजी आहे. म्हणजे जास्त तिकडे नाही जास्त गोड नाही एकदम असं वेल कॉम्बिनेशन केल्यानंतर भाजी आहे. त्यासोबत यांची आपली चटणी एकदम सांबार असं एकदम बेस्ट आहे. आणि आता आपण ट्राय करणार आपण यांचं कोकोनट चटणीसोबत. तर आपण हे ट्राय करूया. इकडे जाऊया. तर कोकोनट चटणी बघू शकताय आज आणले. तर कोकोनट चटणी बघू शकता एकदम असं ग्रेव्हीदार असं कोकोनट चटणी आहे. मला एकदम बेस्ट असं फ्लेवर लागतं. एकदम युनिक आहे. त्याचं कोबी वडा आणि त्यात आपलं चटणी म्हणजे सांबार आणि एकदम काहीतरी नवीन. तर आता आपण बघितलं भेळ बघितलं यांचं मसाला पोहे बघितलं. आपण बघितलं यांचं कोबी वडा. तर आता आपण ट्राय करणार आपण यांचं स्पेशल आता हे ब्रेड टोस्टमध्ये आपण बघू शकतो एकदम असं क्रंची आपल्याला ब्रेड आहे. एकदम असा आवाज येईल असं एवढा क्रंची आहे. हे बघू शकता. आणि त्यावर आपल्याला टाकली यांनी मसाला एकदम क्रंची ब्रेड आहे. त्यावर आपण एकदम तेल लावून असं खरपूर भाजून घेतलं आहे. आणि वरती आपल्याला मसाला टाकला. मसाला त्याचं नवीन असं मसाला आहे. त्याचं आपल्याला भेटणार आहे कोकोनट चटणी आहे. त्याचं आपलं कांदा. तर इकडे जवळ आधी आपण कोकोनट चटणी असं डिप करूया. आणि त्यावर आपण टाकायचं कांदा. मला आता आपण बघू शकता इथं कोकोनट आपलं ब्रेड टोस्टचा आपण नवीन फ्लेवर. तर आपण बघितलं असतं इकडे एकदम युनिक असं टेस्ट आहे. एकदम बाहेर असं क्रंची आहे आता असं एकदम सॉफ्ट आहे. वरती याचा स्पेशल मसाला काय ते युनिक फ्लेवर आलेला. त्याचं आपलं दही कांदा होतं आपलं. त्याचं आपलं कांदा आणि यांचं कोकोनट चटणी आपल्याला न्यूझीलंडचं वेगळं काय ते युनिक फ्लेवर द्यायला लागले. एकदा अवश्य भेटायला लागते आपल्याला. आपण भेळ ट्राय केलं कांदा दर्पी पोहे आपलं मसाला पोहे ट्राय केलं. आणि आपण कोबी वडा पण ट्राय केला. आणि आपलं टोस्ट पण आपण ट्राय केलं. तर आपण घेणार आपलं कुर्मापोळीची आपण साईज बघू शकता. एकदम असं जड हेवी वाटायला लागेल. आणि आपण पुरी बघू शकतो एकदम असं टमटम मगाशी आपलं फुलून आपल्याला दादाने दिले. आपण पुरीची साईज बघू शकतो. एकदम असं सॉफ्ट आपल्याला पुरी भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला इथे जवळ आपल्याला पुरी भेटणार आहे जवळ अजून. त्यासोबत आपल्याला कुर्मापुरी सोबत आपल्याला 4 पुरी भेटणार. त्यासोबत आपल्याला कांदावरती लिंबू आणि आपली स्पेशल कुर्मा भाजी बघू शकताय. एकदम असं ग्रेव्हीदार घट्ट आहे. तर आधी आपण लिंबू पिळून घ्या मस्तपैकी. लिंबू पिळला आहे. त्यावर आपण टाकायला आता जरा कांदा. तर कांद्यावर आपण आता घेणारपर्यंत फर्स्ट बाईट. तर आपण बघू शकताय. तर आपण कुर्माची साईज बघू शकताय. आपण कुर्मा बघू शकतो एकदम असं वाटाणा आणि बटाटा मिक्स असलेलं कुर्मा आहे. त्याचं आपल्याला त्यांनी आता आपल्याला गाजर पण असं टाकलेलं आहे क्रिस्प चॉप करून. आणि एकदम असं युनिक असं ऑथेंटिक फ्लेवर लागला. त्यासोबत आपण कांदा लिंबू एकदम असं टँगी फ्लेवर आपल्याला लागतं. तर कुर्मापोळीमध्ये आपण बघू शकता इथं ट्राय केलं तर आपल्याला पूर्ण असं नाश्ता होऊ शकतो. म्हणजे 4 पुरी त्यासोबत आपल्याला कुर्मा आणि दही आपलं कांदा आणि लिंबू एकदम असं युनिक फ्लेवर. तर आता आपण ट्राय केलं भेळ ट्राय केलं. आपलं मसाला पोहे ट्राय केलं. मसाला पोहेनंतर आपलं कोबी वडा ट्राय केला. कोबी वड्यानंतर आपण कुर्मापोळी ट्राय केला. आपलं टोस्ट पण ट्राय करून झाले बऱ्यापैकी. तर आता आपण ट्राय करणार आपण यांचं दहीवडा बघू शकताय जवळ. दहीवडा बघू शकताय. तर आपण दहीवडा बघू शकता. वरती आपल्याला मस्त असं गरगरीत आपल्याला दहीनं भिजवून आपल्याला वडा दिला आहे. आणि वडा बघू शकता आपण कसलं ग्रेव्हीला दिसते बघा हे. आणि त्यावर आपल्याला टाकले आपले बुंदी आणि वरती आपलं चटणी मसाला आणि आपलं गरगरीत असलेलं दहीवडा आपण ट्राय करणार आहे. आधी आपण जरा येऊन घ्या. आपण वडा बघू शकता. वडा एकदम असं सॉफ्ट असतं मऊ वडा आहे. आणि त्यासोबत आपल्याला वरच्याचं बुंदी टाकला. बुंदी एकदम असं मऊ आहे. आणि त्यासोबत आपलं एकदम गार असलेलं आपली दही आणि एकदम असं ग्रेव्हीदार दही. आपण दहीचं आपण हे बघू शकता थिकनेस बघू शकता. तर आपण बघू शकतो एकदम असं मऊ सॉफ्ट आपल्याला वडा भेटणार आहे. वड्यासोबत आपल्याला दहीसोबत आपल्याला वरती आपल्याला गार्निश करून आपल्याला बुंदीसोबत आपल्याला बघू शकता. इथं आपल्याला चटणी कोथिंबीर असते एकदम मस्त टाकून आपल्याला गरगरीत आपल्याला दहीमध्ये भिजून आपल्याला दहीवडा आपल्याला दिलेला आहे. तर आपलं आता झालं तर आपलं
भेळ आलं, आपलं मसाला पोहे झालं, मसाला पोहे नंतर आपलं पोहे झालं, पोहे नंतर दही वडा पण झालं, कोल्हापुरी पण झाले आणि मसाला आपलं टोस्ट पण झाले, म्हणजे यांचं स्पेशल असलं. तर आता आपण ट्राय करणार आपण यांचं कुंदा म्हणजे ती जवळ. तर आपण बघू शकता कुंद्यामध्ये आपल्याला एक बारकी प्लेट देणार आहे आणि कुंद्याचं आपण हे बघू शकता थिकनेस. तर आता आपण ट्राय करणार आपण कुंदा यांचं स्पेशल, मी पण पहिल्यांदा खायला हवे. एकदम स्पेशल असतं कुंदा आहे, म्हणजे आपलं खवा ते असते, खवा दूध तसं एकदम ओरिजिनल बनलेलं आपलं कुंदा. तोंडात असं विळगाणार आपलं कुंदा आहे, एकदम असं गोड आहे, म्हणजे साखर आणि हे काय काय टाकलेलं आहे, एकदम युनिक काय ते फ्लेवर लागले. म्हणजे आपलं सगळं आपण खाऊन झालं तर काय तर आपण डेझर्टमध्ये घेऊ शकते. असं एक नॅचरल म्हणजे असं देशी आपण काय ट्राय करत असलं तर आपण कुंदा आपण ट्राय करू. तर आता आपण बघू शकता आपण एवढं सगळं आपण ट्राय केलं, आपलं क्वालिटी पण सांगितलं, एकदम टेस्ट एकदम नॅचरल आणि एकदम अशी ऑथेंटिक आहे. म्हणजे आपलं कोल्हापुरात जेन्युइन टेस्ट आपल्याला जर ट्राय करायचं असलं तर एकदा आपण शारदा कॅफेला आपण अवश्य भेट देऊ शकतो. आणि आपला पत्ता आपलं ते लक्ष्मीपुरी आपलं स्वयंभू मंदिर लक्ष्मीपुरी आपलं स्वयंभू गणेश मंदिरच्या बरोबर समोर असलेलं आपलं शारदा कॅफे. तर एकदा अवश्य भेट देऊ शकतो. सकाळी 9 ते संध्याकाळपर्यंत आपलं कंटिन्यू चालू असते आणि आपण फुल फॅमिली किंवा आपण फ्रेंड्स लोक जरी येणार असलं तर आपण येऊ शकतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಗುಲ್ಬರ್ಗದಿಂದ ಬಂದೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಬಂದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ನಾಷ್ಟ ಸಿಗ್ತದೆ, ಇಡ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೌತ್ ಕರ್ನಾಟಕ ಸೇಮ್ ಸಿಗ್ತದೆ. ಈಗ ಚಲೋ ಅದ, ಇಲ್ಲಿ ಮಸ್ತ್ ಅದ. ಯಾರು ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕಿಸಿ ತಿಂದು ಹೋಗ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಶಾರದಾ ಕೆಫೆ. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್. ಇಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಕಡೆ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದೀನಿ. ಮತ್ತು ಪುರಿ ತಿನ್ನೋದಿದ್ದು ಕಲಬುರಗಿ ಪುರಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಪುರಿ ಎಲ್ಲ ಸೇಮೇ ಅದ. एक नंबर क्वालिटी ಇಲ್ಲಿ ಯಾರೇ ಬರೋದಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೋದು. ಟೇಸ್ಟ್ ಚಲೋ ಅದ. हे हॉटेल 1962ला सुरू झालं. आमच्याकडे गुमास्ता म्हणजे शॉप ॲक्ट लायसन 1962 आहे. त्याच्या अगोदर 2 हॉटेल होती, कॅफे उषा आणि कॅफे पद्मा म्हणून. याला जुना इतिहास आहे, ह्या वास्तूला जुना इतिहास आहे एकदम. मला वाटतं 1940पासून इथं कमर्शियल चालू आहे, कमर्शियल. आणि ते आधी दुसरं कॅफे ते कुठे इथंच होतं. इथंच होतं. ह्याच्या अगोदर कॉफी पावडर तयार करायचा कारखाना होता इथं. ग्रॅन्युलर म्हणजे खडी यायचं, कट्टू यायचा कॉफीचा, त्याची पावडर करायचा कारखाना इथं होता. म्हणजे कमर्शियल मला वाटते हे एकदम 1930-35 पासून ते कमर्शियल चालू असेल. 1930 म्हणजे हे 25 म्हणजे आपलं नाही म्हणलं तर 95 वर्ष. 95 वर्ष या वास्तूला कमर्शियल म्हणजे हॉटेल कारखाना असं करून 95 वर्षाचं जे कमर्शियल प्लेस आहे. चांगलाच कारखाना म्हणजे 95 वर्ष म्हणजे कमी कारखाना मोठा आहे याला वास्तूला. आमच्या इथं शारदा भेळ म्हणजे आमच्याकडे पातळ पोह्याची भेळ असते. नंतर मसाला पोहे असतात, गडपे पोहेसाठी मसाला पोहे, ते मसाल्यामध्ये भिजवलेले पोहे असतात, गुळ आणि असतात त्यात ते, आणि मसाला शेंगदाणे आणि शिवण मसाला पोहे आमचा आयटम आहे. नंतर मसाला टोस्ट येतात, ब्रेड भाजून त्याच्यावर आमची स्वतः आम्ही तयार केलेली पावडर असते, मसाल्याची पावडर, ती घालून कांदा चटणी येते, ती खूप लोकांना आवडते. चालते. आणि साधारण आपलं प्राईस सांगत म्हणलं तर ते सांगू शकताय काय किंमत त्याची? म्हणजे हां, मसाला टोस्ट हे 45 रुपयाला आहे, भेळ एक 45 रुपयाला आहे. भेळ म्हणजे जैनमध्ये पण मिळते आणि रेग्युलरमध्ये पण मिळते. कांदा लसूण नसलेली म्हणजे खोबऱ्याची भेळ आमची असते, ती खूप लोक जैन लोक पार्सल किंवा मुंबईला पण घेऊन जातात. म्हणजे हा ब्रन तयार करून म्हणजे मसाला वेगळा आणि पोहे आणि चिवडा वेगळा घेऊन ती मुंबईला पण घेऊन जातात. त्याला ती खराब होत नाही, जर फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 दिवस वापरता येईल. जैन भेळ पण आहे, कांद्याची भेळ पण आहे. मसाला पोहे 40 रुपयाला आहे. आणि आपली कुर्मापुरी प्लेट कुर्मापुरी ही 60 रुपयाला आहे. कुर्मा आमचा खोबऱ्याच्या मसाला असतो, कांद्याच्या मसाल्याचा कुर्मा नसतो, या खोबऱ्याच्या मसाल्याचा कुर्मा असतो. त्यामुळे ती टेस्टला वेगळी असते. आणि पुऱ्या आम्ही गरम देतो, कधी पुरी देत नाही. ऑर्डर आली की 2 मिनिटात आम्ही पुरी करून देतो. आणि आपलं ते कुंदाचा काय विषय? कुंदा हा बेळगावला फेमस आहे. कुंदा म्हणजे खवा असतो, त्यात दूध साखर घालून ते आटवून ते करायला लागतं. आणि तुमच्या इथे एक युनिक आपल्याला ऐकायला भेटलं, एक कोबी वडा. हां, कोबी वडा हा मला वाटते इंडियात कुठे मिळत नाही, भारतात कुठे मिळत नाही. म्हणजे जसं बटाट्याची भाजी, बटाटा वड्याला बटाट्याची यात भाजी असते ना, तसं कोबी असतो, थोडा बटाटा असतो, कोबीचा मसाला, त्यात आमचा मसाला असतो कोबीमध्ये, आणि त्याच्यावरून कोटिंग हे साध्या बटाटा वड्यासारखं असतं, पण आत कोबीची भाजी असते. ती खूप जणांना म्हणजे आमचे जुने कस्टमर आहेत जे 1965-66 पासून इथं राजाराम कॉलेजला, इथं राजाराम कॉलेज, जुनं राजाराम कॉलेज येतो होतं काय,
त्या राजाराम कॉलेजमध्ये शिकायला असताना ते इकडं येऊन नाश्ता करून जायचे. त्यांची आठवण ते परत येतात. कधी रिटायरमेंट झाले असेल, आता कुठे असतील किंवा कुठेही बिझनेसमध्ये असतील, ती कोल्हापूरला आले किंवा इथं आले तर घेऊन जातात, इथं भेट घेऊन जातात. त्यांची ती जुनी आठवण आहे. शारदा कॅफे म्हणजे त्यांच्या त्या कॉलेजच्या कारकिर्दीतलं हे हॉटेल. ती येऊन बसायचं, त्यावेळी एक चहा दोघात प्यायचे. त्यावेळी त्या हॉटेलमध्ये चैनी धरायची. हॉटेलमध्ये जाणे म्हणजे चैनी करायला जाणे असं वाटायचं, कारण त्यावेळी एवढं लक्झरी लाईफ नव्हतं आजच्यासारखं. त्यामुळे लोक हॉटेलमध्ये जायचं म्हणजे हां ठीक आहे, दोघं तिघं मिळून कॉन्ट्रीब्युशन काढून यायचं. आणि इथं छत्रपती शाहू महाराजांनी बोर्डिंग केलेलं आहे. दैवज्ञ बोर्डिंग किंवा सारस्वत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत जैन बोर्डिंग. तिथली पण लोक खेडेगावातली इथं छत्रपती शाहू महाराजांनी इथं शिकायला त्याची व्यवस्था केली होती. राहायची, शिकायला मोफत आणि राहायला इथं त्यांनी बोर्डिंग काढून दिलं होतं. ती लोकं पण कधीतरी रविवारी वगैरे इथे येऊन चहा किंवा काहीतरी नाश्ता करून जायची. ती पण लोकं आली तर इथे येऊन भेट घेऊन जातात. आणि आपलं शारदा कॅफे युनिक नाव कसं काय पडलं? शारदा म्हणजे आमच्या काकींचं नाव शारदा. टाकीच्या नावावर काकीचं नाव, आमच्या काकींचं नाव शारदा. ते आम्ही चालवायला घेतल्यावर तिचं नाव शारदा ठेवलं, म्हणून ते शारदा कॅफे झालं. थँक्यू.